पूजा मी चालले मावशीकडे येणं असं वाटतंय म्हणून थोबडे बघा यांच्या पडलेत. तू सांग ना आता बोल की मी चालले मावशीकडे, तुला काय वाटलं? दना हा एकच फोन मध्ये असतो, लॅपटॉप. एक्झाम आहे, शेवटचं वर्ष आहे बाईचं माझ्या, म्हणजे मी नाही जाते. पण सांग ना तू असं का केलंस रागाने? चांगलं जेवण म्हणजे तुम्हाला रोज चांगलं जेवण, रोज चांगलं जेवण. मंजिरी आज काय खाणार आहेस? मटन वडे. ओके. तनू आर यू एक्सायटेड? येस. वाव. सोम तू नाही आहेस, मग तुला चपाती देऊ? डाळ भात. चला तिकडे चित्रा बघा, चाळीमध्ये एक मजा असते की चित्रा चाळीमधली ही मजा असते. आपल्या घरातलं दिसतं शेजाऱ्यांच्या घरातलं पण दिसतं. ठीक आहे चल. मंजिरी आज काय नाश्ता केलायस? शिरा. मंथनने शिरा खाल्लाय, पप्पाने भाकरी खाल्ली होती. इकडे पूजा भांडी घासते, मी आता वाटप भाजणार आणि जेवणाला सुरुवात. नमस्कार, तुमचं स्वागत आहे मानसी गवंडे ब्लॉग मध्ये. आज आहे स्पेशल मेनू, स्पेशल प्रोग्राम आणि काय काय दिवसाभरात करणार आहे तो पण तुम्ही पहा. चलो पूजा, सगळं तर मेनू तयार करून ठेवलंय, फोडणी घालायची आहे. आणि आज तर बाबा ना सगळे फेरीवाले जास्त येतात. कांद्यावाला आला तर काय तवा भिडेवाले, चुरमुरेवाले, काय आपण घेतलंय का आज? काय नाही घेतलंय. असं खूप काम आहे आपल्याला. मटण आणखीन वडे बनवायचे धनश्री. ते आता 2च वस्तू बनवायचे ना. 2 वस्तू पीठ मळल्यापासून आहे बाय. तर जेवढं होईल तेवढं करूया. सोमचा 1चा क्लास आहे. चला आपण आता जेवणाला सुरुवात करूया. आणि आता जेवणची रेसिपी दाखवणार नाही, मटणाची रेसिपी मी दाखवली आहे. माझ्या युट्यूबवर चॅनलवर जावा आणि बघा की कसं बनवलंय मी मटणाचा रस्सा, आणि खावा. तुम्हाला मी वड्याची रेसिपी पण दाखवणार आहे, अजून तुम्हाला गावठी चिकन पण दाखवणार आहे. खूप काय काय बनवायचं आपल्याला. चला बाय बाय. काय आलीस? किती झालं तुझं आता? वड्याचं पीठ मळते ना बाई. मटनला वाटप फोडणी घातले, मटन कुकरला शिजून घेतलंय ना, बघते फोडणी घाले. वड्याचं पीठ तयार नव्हतं, मग रात्री उडीद डाळ, मेथी, धने, बडीशेप भिजत घातले आणि थोडंसं गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि थोडं बेसनचं पीठ असं मिक्स केलंय, मीठ टाकले आणि गरम पाण्यात मळलंय. वाजले किती सोम उपाशी गेलाय शाळेत. मंजिरी आल्यावर खायला क्लासला गेला शाळेत. मंजिरी तोंड वडा घेऊन बसली, मी असे वडे करत तिला मध्ये मी होलवाले वडे करणार. पप्पा जेवायला वाढायला आले. मंजिरी बरोबर 2 वाजले, जेवण रेडी झालंय. आता मला परत रील काढायचे, परत शूट करायचंय, परत आकामाकडे जायचंय. मटण कसं झालं, खाल्लंयस का अजून? आता खाणार ना. वडे मस्त आले, वडे मस्त डायरेक्ट केलेत ना पिठाचे, ते टेस्टी. सगळी जेवायच्या वेळ सगळे हजर झाले. हा बघा पोरगा मला जेवत नाहीये, खाऊन आलाय भाकरी म्हणून याला काचेच्या ग्लास मधून सोलकढी पितोय. कशात पण होता तू? फुल पॉवर आली. रेसिपी पाहिजे तर तिकडनं घ्या. मंजिरी नंबर पहिला लावला जेवायला. आम्ही जेवण बनवलंय आणि यांना वाढायला बसवलंय नेहमीप्रमाणे. सांगितलं मग अशी आल्यावर जेवणार. अभ्यास करते स्वतः जेवतोय. मटन कसं झालंय? एक नंबर, भारी. बरं झालंय. सोलकढी कुठे आपली? पप्पा सोलकढी कुठे आहे? काय आणि ही बघा हे वडे. चला तिकडे आता मी जेवतो, तुम्ही पण जेवा. जेवण एकदम उत्कृष्ट झालंय. मटन भारी झालंय, भारी म्हणजे भारी. शुगर नसती, भारी होणार. ओरडले म्हणजे तुम्हाला ओरडले ना, तुम्हाला ओरडले की त्यांना राग येतो. आणि मला हळदी द्यायच ना तू. चांगला आहे.
सगळ्यांनी टाळ्या वाजवा. जेवण चांगलं बनवलं. ज्येष्ठ नागरिकचा प्रोग्राम होता आणि आई गाणं बोलायला गेली. आता कसं होतं, आता तुझी जशी चेंज आहे. माणूस कामावर येणार कधी, जेवणार कधी, आणणार कधी, त्याला कसं टाइम टू टाइम असायचं सर्व. है ना बरं? आता माणूस चालले डीमार्टला सामान भरायला. आम्ही कोणी जात नाहीये, मंथन जातोय कारण आज आमच्याकडे बर्थडे आहे. आजच्या दिवसात पप्पा तुम्ही आजाला विश केलात नाहीत. आज आजाचा बर्थडे आहे, आज करण दादाचा बर्थडे, अक्का मावशीच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तुम्ही इथून तरी विश करा त्यांना. बोला करण दादा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अक्का आणि भाऊजी. त्यांचा लग्नाचा बर्थडे. लग्नाच्या वाढदिवस. हा आणि करण तुला बी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ओके. असाच पुढे जा, असाच मोठा हो. हो आणि आमचं असं सहकार्य करत राहा. आजाला आजा जाऊन भेटा, बाजूला आहे. ठीक आहे तुम्ही जावा, आम्ही तर तयारी करतो. आम्ही चाललो आहोत अक्का मावशीकडे. म्हणजे येते ना. चलो आताच आम्ही सगळे आलेलो आहोत. या माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस आहेत. हे माझे भाऊजी आहेत. हाय श्वेता. काय भावा किती दिवसांनी आता मग किती दिवसांनी बऱ्याच दिवसात आम्ही भेटलो. मग आज आमच्या मोठ्या बहिणीचा आणि भाऊजीच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याच मुलाचा आज जन्मदिवस आहे. ओके. तर आमची 2 नंबर बहीण आहे, ती बेंगलोरला गेली पूर्ण परिवार. त्यांना आम्ही भरपूर मिस करतोय. आता ते पण आले असते सगळेजण आणि एन्जॉय झाला असता. पार्टी राहिली आपली. तिची आम्ही खास पेंटिंग ठेवली. ती जेव्हा येईल त्यानंतर एक मोठी जम्बो पार्टी होणार आहे. ओके. त्यामुळे सगळ्यांनी याची नोंद घ्यायची. सगळ्यांनी म्हणजे इनीत नोंद घ्यायचे. तुलाच पार्टी द्यावी लागेल. सगळा टोटली खर्च. त्यांची पण येईल ना आठवड्याने. चलो तर केक कटिंग करून घेऊया. करण हॅपी बर्थडे. या माझ्या पोरग्याचा म्हणजे माझा हा भाचा आहे, याचा बर्थडे आहे. दिवस यावा वाढदिवस आमच्या भाच्याचा. पुन्हा पुन्हा दिवस यावा वाढदिवस तुमचा हसत रहा हीच आमची. मी घाबरलो. वेल्डिंग अॅनिव्हर्सरी. ईशा त्या 3 कॅडबरी मधले एक कॅडबरी आपल्याला फोडून खायचे. पाया पडलो नाही. यशवंत भाऊ. पूजेची सोय झाली. पूजा कुठे गेली. फायनली आकाकडनं जाऊन आलोय आणि खूप दमलोय. समोसा मस्त होता ना. समोसा खाल्लाय आकाकडे. आणि आता आपण जाऊया आपल्या आजाकडे. आजाचा आज बर्थडे आहे की तो आहे काय माहित नाही. आपण तिला विचारूया. सकाळी मला आजा भेटायला आली होती धनश्री. यांना पण बोलू होती पप्पा. पप्पा कुठे गेले मला भेटायला आली. म्हणते आता मी परत पुढच्या वर्षी बर्थडे करेन की नाही. म्हटलं दरवर्षी हेच बोलतेस. आणि पाहिजे ती. त्यांच्याशिवाय घराला शोभा नाहीये. आपण आता आजाच्या बर्थडेला जाऊया. आज तुझ्या आईचा बर्थडे आहे. काय फील कसं वाटतंय तुला. जगदंब. आजा आपली आता वय किती झालं आजाचं. 79 झालं. 79 झालं. आता 80 मध्ये तिने प्रदान पण केलंय. 79 लागलं आजाला. मस्त ना मंजिरी. 78 पूर्ण झालं. एवढं जगलं पाहिजे की मुलांना तेवढा वेळ भेटला पाहिजे असं आहे ना पूजा. पप्पा आपण किती जगायचं. जब तक काम है लोगों का तब तक जिंदा रहेंगे. जिंदा रहेंगे. थोडी आपण अप्सरा पेन्सिल आहे 101. मंजिरी एक प्रश्न विचारू. हा विचार. तुम्हाला नाही मंजिरीला. म्हणजे तयार आहे लगेच. हा लगेच उत्तर द्यायचं. खरं उत्तर द्यायचं. असं पप्पा आवडता का मम्मी आवडते.
पार्सलिटी पोरगी बघा कशी कशाला जे आहे ते आहे एकनिष्ठ प्रत्येक वेळ गोष्टीला एकनिष्ठ गणेश माझ्याकडे एकनिष्ठ पोरगी आहे. बोल असं नको मम्मी बोल तोंडाने बोल मम्मी हा एकनिष्ठ तिसऱ्याला विचार ना तिसरं दोनच दोघं बोल. परत तुला कोण आवडतं दादा का वहिनी असं नाही असं नाही तू आधी एक बोलायचा असं काय प्रॉब्लेम नाही तू हिचं आधी आधी मम्मी बोलायचा. मग बोल ना कोण आवडतं. तुमचा एक पार्टनर कमी झालाय पण कोण ओळखा पाहू कोण तुझं काय तुला प्रसादला विचार प्रसादला काय म्हणली कोण आवडतं तुला ओ नो सोम तुला पण आवडतं सगळे पप्पाच्या बाजूला आहे. सोम दोघं. दोघं ना एक सांगायचं माझं काय ओट पाहिजे मला मीच बोलतो. आ? अरे इतकं ऑर्डरच आहे का पप्पा आवडतात म्हणजे यांना विचारलं आहे की पप्पा आणि मम्मी आमच्या दोघांमध्ये कोण कोणाचं आहे. सोम बोलला दोघांचा. सोम तू एक कोण डिसिजन ना मम्मी सांग ना असं नाही तुला जे आवडतं ते बोल. इथे बस, इथे बस. पराग बोलला वहिनी धनू बोलली मम्मी दोनच पार्टनर झाले माझ्याकडे. आता पूजा मंथन मंजिरी मला नाही हे विचारलं 3 तू विचारलं. पप्पा बोललेत भाऊ तुझं तर मला माहिती आहे तरी पण सांग तुला कोण आवडतं वहिनी का दादा. ठीक आहे तुम्हाला कोण बायको आवडते की पोरं आवडतात. मला सीता आवडते हे असं नाही पप्पा तू आवडते मला तू आवडतेस. असं काही गरज नाही अशी वोटिंगची गरज नाही मला. परत तुला बोली मशीन बंद करायला तिकडे. परागच्या घरात आल्या आल्या साईबाबांचं दर्शन होतं. जय साई ओम साई. आपण आल्याच्या घरी आलेलो आहे. ही आहे आपली आजा आणि आल्याचा आहे आज बर्थडे. 79 कव्हर केलेले आहे. काय वाजवा पूर्ण झाले का लागलं कंप्लीट झाले. पुढच्या वर्षी बर्थडे पार्टी पाहिजे आणि 1 2 3 मुलांनी जंगी पार्टी द्यायची आहे आम्हाला. चला केक कापूया. 79 पूर्ण केले म्हणजे चांगल्या पद्धतीने हसीमध्ये 79 पूर्ण केले. याचं आयुष्य आहे. काय मंदिरी Shopping कर आल्या केकचं. आम्ही तर तेवढं बांधलं. असं असं. काढली ही पट्टी ना हा, काढली. चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर राजा हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे डिअर राजा हॅपी बर्थडे टू यू. आता आपला मराठी सॉन्ग लालच पाहिजे. पुन्हा पुन्हा हा दिवस यावा वाढदिवस आमच्या आजाचा पुन्हा पुन्हा हा दिवस यावा. वाढदिवस आमच्या आजाचा तू अशी हसत राहा ही आमची इच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजा. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. केक खावे सगळ्यांनी मिळून. फायनली आम्ही अशा पद्धतीने बर्थडे केलेला आहे. सकाळी आल्याला आम्ही वडे श्रीखंड आणि वाटाण्याची आमटी जेवण बनवलं होतं आणि आम्ही खाल्लं होतं मटन. मटन सुनबाई लाडक्या सुनबाई कडून माझ्या आजाला हा स्पेशल साडी आणलेली. कलर खूपच सुंदर आहे. मला पण घेऊन अशी ती घालायची कधी विसरली. काल आम्ही ताबडतोब आणली फॉल बिडिंग केली ती विसरली. विसरायचं कारण काय 79 वय झालेलं आहे. चलो आता थोडंसं मला एक सांगायचं की आमच्या आजाबद्दल जर बोलायचं असेल तर ती खूप शांत स्वभावाची आहे आणि मेन सांगायची तिची कसली कटकट नाहीये. जे आहे ते घेते राहते सुबक राहते आणि छान राहते. असंच तुला आयुष्य आणखीन चांगलं मिळू दे आणि आमच्या बरोबर तू कायम राहा आणि तुमच्या आम्हाला पण 79 पर्यंत जगू दे. काय मीनाक्षी मकरंद तुला काय बोलशील आजाबद्दल. 79 वय झालंय. म्हणजे 79 वय म्हणजे भरपूर झालं आणि आपल्या साईडने हे जुने व्यक्ती आहेत सावंताई
आणि आम्हाला असं वाटतं की आणखी ते पुढे आपल्याबरोबर त्यांचा आशीर्वाद असावा पुढे भरपूर. ओके ठीक. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वा. तुम्हाला लय बोलसं वाटतं. अरे काय बोलणार मला बोलायचं म्हणजे आजा आमचा प्रसाद पराग लहान होते तिथपासून आजांचा आमचा संबंध बोलणं चालणं शेजार करणं आता तो एकदम घरोब्याचा संबंध आला आहे घरोब्याचा. आणि आजाचं त्यापासून आम्ही बघितलं की सांभाळून घेणं काही मी जर शब्द बोललो काही पुढे नाही बोलायचं जे आहे ते सांभाळून घ्यायचं आणि हसत राहणं. आणि आजा काय पप्पा बी होते ना प्रसादचे ते बी असेच होते एकदम हसतमुख. कुठेही जायचं असेल ना तर पहिले तयार होणार आजा आणि बाबा. त्यामुळे ह्यांचा आम्हाला चांगला सहवास भेटलाय. भेटला आणि यापुढे बी असं सहवास भेटो आणि आजा तू अशीच खुश राहा आनंदी यशवंत राहा. ठीक आहे. तुला पराग तर आजाचा लाडका आहे. फट्टर काय बोलतो तुला ती काय पप्या हा सगळेच पप्या हा एक पप्या आहे आपल्या आयशीचा. चला त्यांना दोघांना विचार मीनाक्षी तुला काय बोलायचं आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एवढं प्रेमान 100 वर्ष जगा. 101 झालं तर अप्सरा पेन्सिल होईल हा? नाही येणार आम्हाला टेन्शन. नाही आपल्याला जुनी माणसंही पाहिजे. टेन्शन कशाला. समजलं काय? हा यांच्यामुळे आपल्याला कसं एक म्हणतात ना ते बोलायला शब्द नाही आहेत. नाही काय नाही काही नको पण जुनी माणसं पाहिजे. त्यांच्याकडनं आपल्याला काय नको पण जुनी माणसं पाहिजे. आणि तशी ती एवढे हट्ट बिट्ट न करणार. म्हणजे पराग प्रसाद लहान सोडा तेव्हा आमची कौलावर घरे होती बरोबर. बाहेर झाडं बिडं असायची इथपासून आम्ही एकत्र म्हणजे 50 वर्ष झाली 40-50 वर्ष. तुम्हाला आली 52. नाही ही झाली या वर्षात. आम्ही लहान होतो तेव्हा आहे ना आजा. त्यामुळे आमचा हा संबंध असाच चालला असेच आम्ही असत राहिलेलो आहे. ओके याने आजा तुझी मावशी आहे. काय बोलशील 2 शब्द आजासाठी. ओके खूप वर्षाने भेटला आहे. खूप वर्षाने 10 वर्षाने केतनला आजा भेटलेली आहे. नाहीतर एक राहिलेला आहे तो. बोल काय बोलशील आजाबद्दल. उद्या लिहून ठीक आहे चल. लेटर भाऊ झालायस. भाऊ ओके अशा प्रकारे आम्ही आज दिवसाभराचा प्रोग्राम मस्तपैकी सेट केलेला आहे. म्हणजे सकाळी आम्ही चिकन मटन वडे खाल्ले. नंतर आकाच्या लग्नाच्या बर्थडेला गेलो करणच्या बर्थडेला गेलो. लास्टला आम्ही आमच्या आजाच्या घरी आलेलो. अशा पद्धतीत आम्ही आज दिवसभरचा प्रोग्राम केलेला आहे. तुम्हाला आमचा हा बर्थडे प्रोग्राम आमच्याकडे वडे मटन ह्या रेसिपी कशी वाटलेली आहे मला नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा. चॅनल नवीन असेल तर बाय.